सीमेरेषेवरतीच ते तुमचं शरीर सोडतात. तुम्ही आता गाणगापूरला गेले म्हणलं. तुम्ही ज्यावेळेस गाणगापूरमध्ये एंट्री करता ना, तर बॉर्डरवरतीच, सीमेरेषेवरतीच ते तुमचं शरीर सोडतात. तुम्ही गाणगापूरला जाता, तुमच्या शरीरातून ते बाहेर पडले. तुम्ही गाणगापूरला जाता, देवाच्या पाया पडता, प्रदक्षिणा मारता, स्नानावर जाता, तिथं स्नान करता आणि परत तुम्ही रोडला लागला ना, की परत ते तुमच्यात एंट्री करता. ते तुमच्या आतमध्ये येणार नाही. हां, एखादी एखादी शक्ती खूप वर्षापासून तुमच्या बॉडीमध्ये आहे आणि ज्याने ती क्रिया केली तो मेलेला आहे. तो आता त्याला काही ऑर्डर देत नाही. मग आता त्या शक्तीला मुक्ती पाहिजे तुमच्यापासून. मग ती शक्ती तुमच्याबरोबर आतमध्ये येते मंदिरामध्ये आणि तिथं दत्त महाराजांना मग याचना करते, की आता मला सोडा. मग तिथं बघा लोकं या या ग आरती सुरू झाली, की लोकं तिथे थाय-थाय नाचतात. त्याचं कारण हे आरती चालू होती ना, तर महाराजांचा ते प्रत्यक्ष वास असतो. पण जो करणारा क्रिया माणूस जिवंत आहे ना, काय आणि तो जर असेल ना, तर त्या शक्त्या तिथपर्यंत येतच नाहीत. त्या सीमारेषेवरच थांबतात. तुम्ही परत सीमारेषा करून बाहेर घरी निघाले, की परत त्यामध्ये एंट्री करतात. परत त्रास जैसे थे. म्हणजे तुम्ही कुणाचीही साधना करा. तुम्हाला त्यातून फक्त 50% आराम मिळणार, क्रिया निघणार नाही. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.